भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म. शाक्य पुरुषांप्रमाणे शाक्य स्त्रियांना देखील संघात प्रविष्ट होण्याची उत्सुकता होती. अशा स्त्रियांचे नेतृत्व महाप्रजापती गौतमीकडे होते. भगवंतांचा नकार अंतिम आहे असे मानण्यास शाक्य स्त्रिया तयार नव्हत्या. त्यांनी पुढे जाऊन परिव्राजिकेचा स्वतःच वेश धारण करून भगवंतासमोर उभे राहण्याचे आणि आपण अगोदरच प्रवज्ञा घेतली असल्याचे भगवंतासमोर निदर्शनास आणून देण्याचे ठरविले. तदनुसार महाप्रजापती मुंडन केले, पीतवस्त्रे धारण केली आणि शाक्य कुळातील अनेक स्त्रियांसह ती भगवंतांना भेटण्यासाठी निघाली. ब्राह्मणांप्रमाणेच शूद्रांना देखील परिव्रजा घेऊन संघप्रवेश करण्यास तथागतांनी संमती दिली नाही काय? तथागतांनी सांगितलेला धम्म आणि विनय यांचा स्वीकार करून निब्बाण प्राप्त करून घेण्यास स्त्रिया समर्थ नाहीत असे तथागतांना वाटते काय? आनंदा, गैरसमज करून घेऊ नकोस. निब्बाणाप्रत पोहोचण्यास पुरुषांइतक्याच स्त्रिया समर्थ आहेत असे माझे मत आहे. स्त्री पुरुषातील विषमतेच्या तत्वांचा मी पुरस्कर्ता नाही. महाप्रजापतीच्या विनंतीला मी दिलेला नकार हा स्त्री पुरुषातील विषमतेवर आधारलेला नाही, तो व्यावहारिक कारणांवर आधारलेला आहे. ते 8 मुख्य नियम अंमलात आणण्याची जबाबदारी महाप्रजापती गौतमीने स्वतः घ्यावी. तोच तिचा संघ प्रवेशाचा प्रारंभ ठरेल. स्थविर आनंद तथागतांस म्हणाला, भगवान, 8 मुख्य नियम अंमलात आणण्याची जबाबदारी महाप्रजापती गौतमीने स्वीकारली आहे, म्हणून तिने उपसंपदा घेतली आहे आणि संघ प्रवेश केला आहे असे मानावे. महाप्रजापतीला उपसंपदा मिळाली आणि तिच्यासह आलेल्या 500 शाक्य स्त्रियांनाही त्याच वेळी दीक्षा देण्यात आली. चंडालिका प्रकृतीची धम्मदीक्षा. एकदा श्रावस्ती येथे अनाथपिंडकाच्या जेतवन आश्रमात भगवान बुद्ध राहत होते. भगवंतांचा शिष्य आनंद एकदा नगरात भिक्षा मागण्यासाठी गेला होता. भोजन केल्यावर पाणी पिण्यासाठी आनंद नदीवर जात होता. त्याने तेथे भांड्यात पाणी भरत असलेली एक मुलगी पाहिली. आनंदाने तिच्याजवळ थोडेसे पाणी मागितले. प्रकृती नावाच्या त्या मुलीने मी चांडालिका आहे असे म्हणून पाणी देण्यास नकार दिला. आनंद म्हणाला, मला पाणी हवे आहे, मला तुझ्या जातीशी कर्तव्य नाही. मग त्या मुलीने आपल्या भांड्यातील थोडेसे पाणी त्याला दिले. नंतर आनंद जेतवनाकडे जाण्यासाठी निघाला. ती मुलगी त्याच्या मागोमाग गेली. तो कुठे राहतो हे तिने पाहिले आणि तिला असे समजले की त्याचे नाव आनंद असून तो भगवान बुद्धांचा शिष्य आहे. घरी आल्यावर तिने आपली आई मातंगी हिला सगळी हकीकत सांगितली आणि जमिनीवर पडून ती रडू लागली. आईने तिला रडण्याचे कारण विचारले. सगळी हकीकत सांगून ती मुलगी म्हणाली, जर माझे लग्न करण्याची तुझी इच्छा असेल तर मी आनंदाशीच लग्न करीन, मी दुसऱ्या कुणाशीही लग्न करणार नाही. आईने चौकशीला सुरुवात केली. परत आल्यावर तिने सांगितले की हे लग्न अशक्य आहे, कारण आनंदाने ब्रह्मचर्याचे व्रत धारण केले आहे. हे ऐकल्यावर त्या मुलीला अत्यंत दुःख झाले आणि तिने अन्नत्याग केला. ही परिस्थिती म्हणजे काही विधिलिखितच आहे असे मानावयास ती तयार नव्हती. म्हणून ती म्हणाली, आई, तुला चेटुकाची कला अवगत आहे ना, मग आपला हेतू साध्य करण्यासाठी तू त्याचा उपयोग का करीत नाहीस? आई म्हणाली, काय करता येईल ते मी पाहते. मातंगीने आनंदाला आपल्या घरी भोजनाचे निमंत्रण दिले. मुलीला फारच आनंद झाला. त्यावेळी मातंगी आनंदाला म्हणाली, माझी मुलगी आपल्याशी लग्न करायला फार उत्सुक आहे. आनंदाने उत्तर दिले, मी ब्रह्मचारी राहण्याचे व्रत घेतले आहे आणि म्हणून कोणत्याही स्त्रीशी मी विवाह करू शकत नाही. जर आपण माझ्या मुलीशी लग्न केले नाही तर ती आत्महत्या करील, इतकी ती आपल्याकडे आकर्षित झाली आहे. मातंगीने आनंदाला सांगितले, पण माझा नाईलाज आहे. आनंदाने उत्तर दिले. मातंगी आत गेली आणि तिने आपल्या मुलीला आनंदाने लग्न करण्यास नकार दिल्याचे सांगितले. मुलीने ओरडून विचारले, आई, तुझी ती चेटूक विद्या गेली कुठे? आई म्हणाली, माझे चेटूक तथागतांच्या विरुद्ध चालू शकत नाही. मुलगी ओरडून म्हणाली, दार बंद कर आणि त्यांना बाहेर जाऊ देऊ नकोस, म्हणजे आज रात्रीच मी त्यांना माझे पती व्हावयास लावते. आईने मुलीच्या इच्छेप्रमाणे केले. रात्र झाल्यावर आईने एक बिछाना खोलीत आणला. उत्कृष्ट पोशाख करून मुलीने आत पाऊल टाकले, परंतु आनंद अचल राहिला. आईने शेवटी चेटुकाचा प्रयोग केला.
त्यामुळे खोलीत आग भडकली. आईने आनंदाचे वस्त्र धरले आणि म्हणाली, जर तुम्ही माझ्या मुलीबरोबर लग्न करणार नसाल तर तुम्हाला मी या आगीत फेकून देईन. तथापि आनंद शरण गेला नाही. आईने आणि मुलीने असहाय्य होऊन त्याला सोडून दिले. आनंदाने परत आल्यावर तथागतांना सर्व हकीकत सांगितली. दुसऱ्या दिवशी आनंदाचा शोध घेत ती मुलगी जेतवनात आली. आनंद भिक्षेसाठी बाहेर पडला होता. त्याने तिला पाहिले आणि तो तिला टाळू लागला. परंतु तो जिथे गेला तिथे ती मुलगीही त्याच्या मागोमाग गेली. जेव्हा आनंद जेतवनात परतला तेव्हा आपल्या विहाराजवळ ती मुलगी उभी असल्याचे त्याने पाहिले. या मुलीने आपला कसा पिच्छा पुरविला आहे हे आनंदाने तथागतांना सांगितले. भगवंतांनी तिला बोलावण्यास सांगितले. मुलगी समोर आल्यावर तथागतांनी तिला प्रश्न केला, तू आनंदाचा पिच्छा का पुरवित आहेस? मुलगी म्हणाली, त्यांच्याशी मला लग्न करायचे आहे. ते अविवाहित असल्याचे ऐकले आहे. मीही अविवाहित आहे. भगवंत म्हणाले, आनंद हा भिक्खू आहे आणि त्याच्या डोक्यावर केस नाहीत. जर तूही संपूर्ण मुंडन केलेस तर मग काय करता येईल ते मी पाहीन. मुलीने उत्तर दिले, माझी तयारी आहे. भगवंत म्हणाले, मुंडन करण्याविषयी तू आपल्या आईची संमती मिळविली पाहिजेस. मुलगी आईकडे आली आणि म्हणाली, आई, तुला जे करता आले नाही ते मी केले. मी मुंडन केले तर आनंदाशी माझे लग्न करण्याचे वचन भगवंतांनी दिले आहे. आई रागवली आणि म्हणाली, तू तसे मुळीच करता कामा नये. तू माझी मुलगी आहेस आणि तू केस राखलेच पाहिजेस. आनंदासारख्या श्रमणाशी लग्न करण्यास तू इतकी का उतावीळ झाली आहेस? त्यापेक्षा चांगल्या माणसाशी मी तुझे लग्न लावून देईन. तिने उत्तर दिले, मी आनंदाशीच लग्न करीन किंवा प्राण देईन. माझ्या पुढे तिसरा पर्याय नाही. आई म्हणाली, तू माझा अपमान का करीत आहेस? मुलगी म्हणाली, जर तुझे माझ्यावर प्रेम असेल तर माझ्या इच्छेप्रमाणे मला करू दे. आईने आपला विरोध मागे घेतला आणि मुलीने मुंडन करून घेतले. नंतर ती तथागतांच्या समोर गेली आणि म्हणाली, आपण सांगितल्याप्रमाणे मी मुंडन केले आहे. तथागतांनी तिला विचारले, तुला काय पाहिजे आहे? त्याच्या शरीराचा कोणता भाग तुला आवडतो? मुलगी म्हणाली, माझे त्यांच्या नाकावर प्रेम आहे, त्यांच्या मुखावर प्रेम आहे, त्यांच्या कानावर माझे प्रेम आहे, त्यांच्या आवाजावर माझे प्रेम आहे, त्यांच्या डोळ्यांवर माझे प्रेम आहे आणि त्यांच्या चालण्याच्या पद्धतीवर माझे प्रेम आहे. तेव्हा भगवंत त्या मुलीला म्हणाले, डोळे हे अश्रूंचे घर आहे, नाक हे घाणीचे घर आहे, तोंड हे थुंकीचे घर आहे, कान हे मळाचे घर आहे आणि शरीर हे मलमूत्राचे आगार आहे. हे तुला माहीत आहे काय? जेव्हा स्त्री पुरुष एकत्र येतात तेव्हा ते संतती निर्माण करतात, परंतु जेथे जन्म आहे तेथे मृत्यूही आहे, जेथे मृत्यू आहे तिथे दुःखही आहे. मुली, आनंदाशी लग्न करून तुला काय मिळणार आहे हे मला कळत नाही. मुलगी विचार करू लागली आणि आनंदाशी लग्न करण्याचा तिने जो इतका आग्रह धरला होता त्यात काही अर्थ नाही हे तिने मान्य केले व भगवंतांना तसे सांगितले. भगवंतांना वंदन करून ती त्यांना म्हणाली, अज्ञानामुळे मी आनंदाच्या मागे लागले होते. आता माझ्या मनात प्रकाश पडला आहे. माझी स्थिती वादळात सापडलेल्या पण नंतर किनाऱ्यात सुरक्षित पोहोचलेल्या नौकेवरील नाविकासारखी झाली आहे. निराश्रित झालेल्या वृद्धाला आश्रय मिळावा अशी मी झाली आहे. आंधळ्याला नवी दृष्टी लाभावी अशी माझी स्थिती झाली आहे. भगवंतांनी आपल्या सदुपदेशाने मला झोपेतून जागे केले आहे. प्रकृती, तू भाग्यवान आहेस, कारण तू चांडालिका असलीस तरी कुलीन स्त्री पुरुषांपुढील आदर्श आहेस. तू हीन जातीची आहेस, पण ब्राह्मणही तुझ्यापासून धडा घेतील. न्याय आणि सदाचरण यांच्या मार्गावरून तू ढळू नकोस. सिंहासनावरील राजवैभव भोगणाऱ्या राण्याही तुझ्या पुढे फिक्या पडतील. विवाहाचा प्रश्न मिटल्यामुळे भिक्षुणींच्या संघात प्रवेश करणे हा एकच मार्ग तिच्या पुढे होता. त्याप्रमाणे तिने आपली इच्छा प्रकट केल्यावर जरी ती अंत्यज होती तरीही तिला संघात प्रवेश देण्यात आला.